तर पहिल्या टप्प्यात आधी 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतील, कारण 50% आरक्षण मर्यादेचा वाद अजूनही कायम आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। खरं तर बघायचं झालं तर 48 तासात या निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, पण 50% आरक्षण मर्यादेचा वाद हा अजूनही कायम आहे। त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज शिवाजी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सध्या 48 तासात जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात आधी 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याचंही कळतंय। त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना आणखीनच वेग येण्याची शक्यता आहे। एकीकडे नगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 10 दिवसांमध्ये आता मतदान प्रक्रिया सुरू होईल। त्यानंतर आता 48 तासात पुढच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा समोर येण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याचं बोललं जाते, कारण 50% आरक्षण मर्यादेचा जो वाद आहे तो अजूनही कायम आहे। त्यामुळे या पहिल्या टप्प्यात आधी 13 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय।